संत समितीचे स्वामी भारतानंद सरस्वती आता सध्या माझ्यासोबत आहेत। महाराज, काय सांगणार आपण की आपल्या ज्या भाषणामध्ये आपण 2-3 मुद्दे, ठळक मुद्दे हे केले की गो मातेची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे। बिलकुल। गो माता आम्ही सर्व सनातन हिंदू समाज गायीला माता मानतो आणि महाराष्ट्रात कायदा सुद्धा आहे। पण काही पोलीस प्रशासन जे आहे ते मिली भगत म्हणा। मी कालच संभाजीनगरला जाऊन आलो, कलेक्टरांनाही भेटलो। तिथे गणेश शेळके नावाच्या तरुणावरती 30-40 लोकांनी हमला केला इतक्या मोठ्या टोळक्याने, आणि तो खरोखर आज वाचलेला आहे। तो 30-40% टाके पडलेले डोक्यात, आणि वेळोवेळी गोरक्षकावरती हमले खूप होत आहेत। तर यासाठी कठोर एक कायदा व्हावा ही आमची मागणी आहे। कारण गायीची हत्या होते, आपण जर साध्या काही प्राण्याचं काही झालं, कुत्रे मांजरं काही असं जर वाटतं त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो, पण सर्रासपणे गायीची हत्या होते तरी काही गुन्हा दाखल होत नसेल। आणि कसाई लोकांना सुद्धा प्रशासन कुठेतरी त्यांच्याकडून सूट दिली जाते, आणि जे बजरंग दलाचे जे काही गोरक्षक आहेत रात्र थांबून गायींना तिथे गोरक्षण करतात, आणि टेम्पोमध्ये सर्रास वाहन केली जाते कसायाकडून। तर या गोरक्षकांना सुरक्षा दिली पाहिजे। आणि जे गो हत्यारे आहेत, आणि महाराष्ट्र सरकारने तर गोमातेला राज्यमातेचाही दर्जा दिलेला आहे, तर अशा वेळेस जे काही कसाई लोक आहेत, गो हत्यारे आहेत, यांना कठोर शिक्षा व्हावी, यांना सजा मिळावी कठोरात कठोर, आणि या कायद्याचाही चांगल्या पद्धतीने अंमल व्हावा अशी आमची मागणी आहे। आपणच सांगताय की राज्य सरकारने या ठिकाणी गोमातेला राज्यमातेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे, आणि राज्यमातेचा दर्जा देत असताना सुद्धा एकीकडे हिंदूंचं सरकार असं आहे असंही आपण सांगत असताना की आपल्याला ही मागणी येते, मागणी करावी लागते, असं का वाटतं? बिलकुल। आता त्याचे काय राज्यमाता घोषित केलेली आहे, पण काय निकष असतील आता ते आम्ही तर पूर्ण वाचले नाही, ते सरकार सांगू शकेल। पण प्रशासनाचं काम आहे। आता प्रशासनाला माहीत असते कुठे काय चाललंय, तालुका लेवलवरती, गाव लेवलवरती, जिल्हा पातळीवरची। तर हे प्रशासनाचं काम आहे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे, पोलीस प्रशासनाचं काम आहे। तर अवैधपणे टेम्पोमध्ये तिथं सरकार आपलं आहे, सरकारमधले मंत्री आपले आहेत, सरकार हिंदू धर्माच्या बाबतीतचा सर्व गोष्टींना पाठीराखा आहे असं सगळं, तरीही मग हिंदू धर्मातल्या प्रत्येक संत महंतांना सुद्धा आम्ही कुठेतरी असुरक्षित आहोत असं का वाटतंय? नाही, असुरक्षित म्हणून नाही, हे जे सरकारने तर सरकार साधू संतांच्या ज्या काही मागण्या आहेत सरकार तर नेहमी त्याचं स्वीकार करते, सरकार ऐकते सुद्धा, आणि साधू संतांचे जो काही विचार आहे ते मानतात सुद्धा। पण प्रशासन जे कुठे ना कुठे जे गाव पातळीवर, तालुक्या पातळीवर, जिल्हा पातळीवर ज्या गोष्टी घडतात ह्या गायीच्या संदर्भात, तर तिथल्या स्थानिक जे पोलीस प्रशासन आहे यांनी लक्ष दिलं पाहिजे। आणि आमचे गोरक्षक जे गाव पातळीवर हे गोरक्षणाचं काम करतात ते सध्या अडचणीत आहेत, आणि म्हणून कुठेतरी त्या कायद्याचा अंमल व्हावा, आणि गोरक्षकावरती जे हमले होतात ते कुठेतरी थांबावं, नाही तर गोरक्षकांना सुरक्षा दिली पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे। तर हा एक गाव पातळीवर, तालुका पातळीवर ज्या ठिकाणी अवैध काही असे स्पॉट आहेत की तिथे गायीची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जाते, नेली जाते। महाराज, हे तर आता ज्यावेळेस तुम्हाला ज्या सरन्यायाधीश आपल्या देशामध्ये संविधान आहे, आपण संविधानाला मानता का नाही मानता, आणि दुसरी गोष्ट संविधान असताना सुद्धा देशातलं सर्वोच्च पद हे सर्वोच्च सरन्यायाधीश आहे, त्या सरन्यायाधीशावरती चप्पल फेक होते, याकडे आपण कसं बघता? मला तर आश्चर्य वाटतं तुम्ही प्रश्न विचारता। संविधानाला मानता की न मानता हा प्रश्नच होऊ शकत नाही। आम्ही बहुसंख्य समाज संविधानाला मानतो म्हणून हे सर्व आहे आता जे देशामध्ये एकंदरीत चाललंय, आणि जोपर्यंत हिंदू समाज संविधानाला मानतो तोपर्यंतच हे सर्व आहे। आज भारत तेरे तुकडे होंगे इंशाल्लाह दिल्लीत नारे लागतात तरी काही कारवाई होत नाही त्यांच्यावरती, आणि मग संविधानाला मानतो की नाही हा प्रश्नच होऊ शकत नाही। आम्हीच मानतो संविधानाला, नाही तर खुलेआम संविधान आज देशाला चुनौती देतात लोक, त्यांच्यावर काय कारवाई होत नाही। खुलेआम सरन्यायाधीशावरती चप्पल फेक होते याचं तर आपण सरन्यायाधीशावरती जे बूट फेक, चप्पल फेक जे काही झालं, आणि ज्यांनी केलं ते सुद्धा एक बुजुर्ग वकील आहेत, ते सुद्धा पढे लिखे आहेत, ते काही असे काही साधारण कोणीतरी नशाखोर माणूस जाऊन केलं असं नाहीये। आणि त्यांनी का केलं त्याच्या पाठीमागचा विचार त्यांनी बोलून दाखवलेला आहे, आणि अनेक टीव्ही चॅनलमधून, सोशल मीडियातून सर्व त्यांनी सविस्तर ते बोललेले आहेत। आणि त्याच्यामुळं त्या संदर्भात अजून मी काहीतरी बोलावं असं काही बिलकुल भाग नाही। पण
मोठ्या पदावर कुणी व्यक्ती असो, सरन्यायाधीश असो, कुणी असतो, अजून कुणी असू द्या, एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी सुद्धा आपण काय बोलतो त्याचे काही परिणाम होतील त्यांनी, आणि मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी पण विचार करून बोललं पाहिजे. आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि त्यांनी का केली त्यांनी सांगितलं की मला त्या दिवसापासून चैन पडत नव्हतं, मला झोप लागत नव्हती वगैरे वगैरे. तर त्यांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही आता त्रस्त माणूस काय बोलू शकणार त्या संदर्भात. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.